नक्कीच आपण बघतोय की महाविकास आघाडीची यादी अजून फायनल नाहीये, मात्र तरी देखील उद्धव ठाकरे गटानं आपली यादी जाहीर केलेली आहे। 65 उमेदवारांची ही यादी आहे आणि खास करून जे विद्यमान आमदार जे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासोबत कायम राहिले त्यांना प्रामुख्यानं स्थान देण्यात आलेलं आहे। काही ठिकाणी बदलही करण्यात आलेले आहेत, काही ठिकाणी खरं तर उमेदवार निश्चिती नसताना देखील त्या ठिकाणी उमेदवार उतरवले असल्याचं सध्या बघायला मिळत आहे। एकीकडे जर आपण बघितलं तर वांद्रे पूर्व हा मतदारसंघ जो आहे तो काँग्रेसचा होता, मात्र त्या ठिकाणी वरुण सरदेसाई यांना उमेदवारी जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे। सगळ्यात मोठी बाब तर हीच आहे की काँग्रेसचे अनेक मतदारसंघ जे आहेत ते आता उद्धव ठाकरे गटाने घेतले आहेत का, आणि म्हणूनच या संदर्भात खरं तर महाविकास आघाडीमध्ये खलबत चालली होती का, खरं तर हा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। एकूण जर बघितलं तर 65 जणांची ही यादी आहे आणि 65 जणांच्या या यादी संदर्भात खरं तर गेल्या 2 दिवसापासून मॅरेथॉन बैठका स्वतः उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे घेत असल्याचं बघायला मिळतंय। अनेकांना एबी फॉर्मचं वाटपही करण्यात आलं होतं, कारण वेळ निघून चाललेली आहे। प्रत्येक उमेदवाराला स्वतःच्या प्रमोशनसाठी वेळ जो आहे तो हवा होता आणि त्यासाठी खरं तर वेळ महाविकास आघाडीच्या बैठकीत जात चाललं असल्याचं दिसून येत होतं आणि म्हणूनच उद्धव ठाकरे गटानं आपली यादी जी आहे ती जाहीर केलेली आहे। एकूण किती जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे गट लढवणार या संदर्भात अजूनही साशंकता आहे, कारण महाविकास आघाडीची बैठक आहे आणि यातच 65 उमेदवार हे नक्की केलेले आहेत आणि 65 उमेदवारांची यादी जी आहे ती सध्या उद्धव ठाकरे गटाची आलेली बघायला मिळते। बिलकुल वैद्य, एक महत्वाचा प्रश्न असा आहे की मुंबईतल्या ज्या जागा आहेत त्या जागांवर धारावीची जागा असेल किंवा आपण बघतोय की अजय चौधरींची जागा असेल, तिथं मात्र अद्याप उमेदवार जाहीर झालेला नाहीये। त्यामुळे मुंबईतल्या जागांवरचा तेढ कायम आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। नक्कीच आपण बघतोय की मुंबईतील जागेसंदर्भात खरं तर तेढ जो आहे तो कायम बघायला मिळत आहे, मात्र विद्यमान आमदारांना जे आहे ते जागा देण्यात आली असल्याचं बघायला मिळतंय। खरं तर हा तेढ जो आहे तो प्रामुख्यानं चेंबूर आणि शिवडी या 2 मतदारसंघासंदर्भात कायम होता, त्याचप्रमाणे भायखळा मतदारसंघाचा देखील एक पेच कायम होता। मात्र आपण बघतोय की चेंबूरची जागा जी आहे ती प्रकाश फातर्पेकर यांना देण्यात आली आहे। त्याच्या आधी पाटणकर हे देखील त्या ठिकाणी इच्छुक होते, त्यामुळे त्यांना जागा द्यायची की नाही या संदर्भात साशंकता होती, मात्र प्रकाश फातर्पेकर यांना ही जागा देण्यात आलेली आहे। दुसरीकडे जर आपण बघितलं तर जोगेश्वरी पूर्वची जागा आहे, ज्या ठिकाणी खरं तर अमोल कीर्तीकर हे उत्सुक उमेदवार होते, त्यांचं नाव प्रामुख्यानं दिलं जातं। मातोश्रीवरूनही त्यांच्या नावाला ग्रीन सिग्नल होता, मात्र बाळा नरचं नाव पुढे आलेलं बघायला मिळत आहे। त्यामुळे एकूणच अनेक ठिकाणी खरं तर हे बदल जे आहेत ते निश्चित केलेले आहेत, पण काही जागांवर अजूनही पेच कायम आहे, कारण शिवडीच्या जागेवर ज्या ठिकाणी अजय चौधरी हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे गटनेते आहेत त्यांच्या जागेसंदर्भात अजूनही निश्चिती झाली नसल्याचं देखील बघायला मिळतंय। बिलकुल वैद्य, एक महत्वाचा प्रश्न असा आहे की काँग्रेसनं विदर्भातल्या ज्या 12 जागा होत्या त्या जागा मागितल्या होत्या, त्याच्यावरून वाद होता आणि आपण आता बघतोय की काँग्रेस ठाकरे गटानं 4 जागा ज्या आहेत विदर्भातल्या त्या देखील जाहीर केलेल्या आहेत। त्यामध्ये रामटेक, बडनेरा, वाशिम, अकोला पूर्व असेल, या 4ही जागांवर थेट ठाकरे गटानं आपला उमेदवार जाहीर केलेला आहे। नक्कीच खरं तर विदर्भाच्या तब्बल 12 जागांसंदर्भातला हा पेच कायम होता आणि त्या 12 जागांपैकी 4 जागांचा हा पेच जो आहे तो काल रात्री उशिरा झालेल्या बैठकीमध्ये संपुष्टात आलेला आहे, कारण तब्बल 12 पैकी जवळपास 5 ते 6 जागा ज्या आहेत त्या उद्धव ठाकरे गटाला सुटल्या असल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली होती, मात्र 4 जागा ज्या आहेत त्या अधिकृतपणे घोषित केलेल्या आहेत। त्याच्यामुळे उरलेल्या जागा आता उद्धव ठाकरे गटाला मिळतील की नाही या संदर्भात प्रश्न उपस्थित आहे, कारण काँग्रेसच्या सिटिंग आमदार असलेल्या अनेक ठिकाणी खरं तर उद्धव ठाकरे यांनी आपला उमेदवार जाहीर केलेला आहे, त्यामुळे त्यांना कॉम्प्रोमाइज या नाशिक विदर्भाच्या जागेसंदर्भात करावं लागेल का, हाही एक मोठा प्रश्न आहे। मात्र पेच कायम आहे, तरी देखील यादी जाहीर झालेली आहे, त्यामुळे तयारीला लागा हे आदेश जे आहेत ते सध्या मातोश्री येथून आलेले बघायला मिळत आहेत। बिलकुल एक महत्वाचा प्रश्न वैद्य इथे असा दिसतोय की काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये जरी वाद असला तरी मात्र वांद्रे पूर्वची जी जागा आहे ती जागा काँग्रेसची होती, त्या जागेवर ठाकरेंनी आपला उमेदवार जाहीर केला, त्यामुळे आता अवघ्या काही कमी जागांवर वाद ठाकरे गटामध्ये आहे असं दिसतंय। यावेळीची जी निवडणूक आहे ती खूपच जास्त इंटरेस्टिंग असणार आहे, कारण वांद्रे पूर्व हे म्हणजे मातोश्रीचं एक स्थान आहे, कारण या ठिकाणी मातोश्री आहे, मातोश्रीचं अस्तित्व आहे आणि याच ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार हा लोकसभेसाठी होता आणि त्याच्यामुळे उद्धव ठाकरे मोठ्या प्रमाणात ट्रोल झालेले बघायला मिळाले होते की उद्धव ठाकरे हे पहिल्यांदा हाताच्या चिन्हावर वोट करणार असल्या संदर्भात त्यांना ट्रोल करण्यात आलं होतं, मात्र यंदा उद्धव ठाकरे हे स्वतःच्याच उमेदवाराला वोट करणार असल्याचं या निमित्तानं सिद्ध होतं। बिलकुल
वैद्य थोडं तुम्हाला थांबवतोय. पुन्हा एकदा आपण सांगूया, ठाकरे गटाच्या उमेदवारांची 65 उमेदवारांची यादी जाहीर झालेली आहे. यामध्ये आपण बघतोय की मुंबईमध्ये जवळजवळ 13 जागांवर ठाकरे गटानं आपले उमेदवार जाहीर केलेले आहेत. तर विदर्भामधला जो ठाकरे गट आणि काँग्रेसमधला जो वाद होता त्या वादावर देखील या ठिकाणी 4 जागा ठाकरे गटानं थेट जाहीर केलेल्या आहेत. तर मुंबईमध्ये 13 जागांवर ठाकरे गटानं आपले उमेदवार जाहीर केलेले आहेत. त्यामधल्या जागा मुंबईतल्या आपण बघतोय त्यापैकी सगळ्यात महत्त्वाची जागा होती ती वांद्रे पूर्वची, जिथं वरुण सरदेसाई यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे. माहीम दादरमध्ये महेश सावंत अमित ठाकरेंच्या विरोधात लढणार आहेत. तर वरळीमध्ये आदित्य ठाकरे यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आलेली आहे. सोबतच कलिनामध्ये संजय पोतनीस हे विद्यमान आमदार आहेत, त्यांना देखील पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आलेली आहे. तर प्रवीण मोरजकर जे आहेत, मंगेश कुडाळकर, प्रवीणा मोरजकर हे जे या ज्या आहेत त्या मंगेश कुडाळकर यांच्या विरोधात निवडणूक लढणार आहेत. तर चेंबूरमध्ये प्रकाश पातप्रेकर यांना पुन्हा एकदा ठाकरे गटानं तिकीट दिलेलं आहे. यावेळेसची आणखीन एक महत्त्वाची बातमी, जागा वाटप ठरलेलं आहे आणि महाविकास आघाडीची ही संयुक्त पत्रकार परिषद संजय राऊत आणि नाना पटोले या पत्रकार परिषदेला संबोधित करतायत. या दोघांमध्ये वादाची देखील बातमी होती. नाना पटोलेंना या सगळ्या बैठकांमधून बाजूला करण्यात आलं होतं काँग्रेसच्या वतीनं, परंतु आता या पत्रकार परिषदेत जागा वाटप जाहीर करताना आपण बघतोय संजय राऊत आणि नाना पटोले हे अगदी शेजारी बसलेले आहेत. जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरात देखील कामाला जायचंय, त्यामुळे